GPS शिवाय जगाची कल्पना करून बघा. आजकाल हे जवळजवळ अशक्य वाटतं नाही का? पण आज आपण एका अशा प्राचीन प्रणालीबद्दल बोलणार आहोत ज्याने समुद्रातल्या जहाजांपासून ते आपल्या शहरांपर्यंत प्रत्येक जागेला एक खास पत्ता दिला. चला एका मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया, ज्याने शतकानुशतके नाविकांना अक्षरशः सतावून सोडलं होतं. विचार करा, तुम्ही समुद्राच्या मधोमध आहात. चारी बाजूंना फक्त पाणीच पाणी, जमीन कुठेच दिसत नाहीये. अशा वेळी घरी परत कसं जायचं? तेव्हा मार्ग दाखवायला कोण होतं? फक्त आकाशातले तारे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या समस्येवरचा उपाय खलाशांकडून नाही तर हजारो किलोमीटर दूर बसलेल्या ग्रीक विद्वानांनी शोधून काढला. त्यांची कल्पना खूप साधी पण एकदम क्रांतिकारी होती. संपूर्ण पृथ्वीवर एक काल्पनिक जाळी पसरवायची. एरॅटॉस्थनीज आणि टॉलेमीसारख्या महान विद्वानांनी पहिल्यांदाच या काल्पनिक रेषांचा वापर केला आणि पद्धतशीर वैज्ञानिक नकाशे तयार करायला सुरुवात केली. ही जाळी बनवण्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी आडव्या रेषांची कल्पना केली. यांनाच आपण अक्षवृत्त म्हणतो. आणि यातली जी बरोबर मधली सगळ्यात मोठी रेषा आहे म्हणजे विषुववृत्त, तिला त्यांनी 0 अंश मानलं. आता जाळी पूर्ण करायची म्हणजे उभ्या रेषाही पाहिजेत, बरोबर? मग त्यांनी रेखावृत्ते जोडली. या रेषा उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात आणि अक्षवृत्तांना काटकोनात छेदतात. आणि बघा, झाला की नाही एक अचूक नकाशा तयार? पण एक मिनिट, ही कागदावरची जाळी समुद्रातल्या खलाशांच्या काय कामाची? नाही का? गंमत म्हणजे याचं उत्तर जमिनीवर नव्हतं, ते होतं आकाशात, ताऱ्यांमध्ये. उत्तर गोलार्धातल्या खलाशांनी एक एकदम सोपी युक्ती शोधून काढली. ते सप्तर्षी ताऱ्यांच्या मदतीने ध्रुवतारा शोधायचे आणि क्षितिजापासून ध्रुवताऱ्याची उंची जेवढी असेल तेच त्यांचं अक्षवृत्त असायचं. किती सोपं होतं हे. ठीक आहे, म्हणजे अक्षवृत्त शोधणं तर सोपं झालं, पण खरी डोकेदुखी होती रेखावृत्त शोधण्याची. म्हणजे आपण पूर्वेकडे किती दूर आहोत की पश्चिमेकडे, हे एक असं कोडं होतं ज्याचं उत्तर चक्क वेळेच्या संकल्पनेत दडलेलं होतं. तर रेखावृत्त आणि वेळेचं नातं उलगडणारा एक महत्त्वाचा आकडा आहे आणि तो म्हणजे 15. हा आपल्या पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे प्रत्येक 15 अंश पुढे गेलात की तिथल्या स्थानिक वेळेत बरोबर 1 तासाचा फरक पडतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की जर एखाद्या नाविकाकडे 2 घड्याळं असतील, एक त्याच्या घरच्या वेळेनुसार चालणारं आणि दुसरा स्थानिक वेळेनुसार, तर त्या 2 वेळांमधला फरक मोजून तो त्याचं रेखावृत्त अगदी अचूकपणे सांगू शकत होता. जसजसा काळ पुढे गेला आणि आपली समज वाढत गेली तसं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की अरे, आपली पृथ्वी तर परफेक्ट गोल नाहीये. आणि यामुळे अक्षवृत्ताकडे बघण्याचा एक जास्त सूक्ष्म दृष्टिकोन तयार झाला. आणि पृथ्वी पूर्ण गोल नसल्यामुळेच आपण अक्षवृत्त कसं मोजतो ह्यावर अवलंबून त्याचे 3 वेगवेगळे प्रकार पडतात. प्रत्येकाचा उपयोग थोड्या वेगळ्या कारणासाठी होतो. यातला मुख्य फरक भूकेंद्रीय आणि भौगोलिक अक्षवृत्तांमध्ये आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर भूकेंद्रीय म्हणजे पृथ्वीला एक परफेक्ट चेंडू समजून अगदी केंद्रापासून कोन मोजणं. पण भौगोलिक अक्षवृत्त जे आपण नकाशांवर वापरतो ते पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळच्या फुगवट्याचा म्हणजे तिच्या खऱ्या आकाराचा विचार करून मोजलं जातं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या दोन्ही मापनांमधला फरक खूपच कमी आहे. फक्त 12 आर्क मिनिटांपेक्षाही कमी. यावरूनच हे सिद्ध होतं की आपला ग्रह किती जास्त गोलाकार आहे. तर मग ह्या प्राचीन ग्रीक कल्पनेचा आजच्या जगात काय उपयोग? आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ही प्रणाली आजही आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे. हीच ती जाळी आहे जी आपल्याला पृथ्वीवरच्या कोणत्याही जागेला एक अचूक पत्ता द्यायला मदत करते. मग तो भारत किंवा ब्राझीलसारखा मोठा देश असो किंवा अगदी एखादी छोटीशी इमारत. पण ही जाळी फक्त पत्तेच नाही सांगत. अक्षवृत्त रेषा आपल्याला हवामानाबद्दलही खूप काही सांगतात. विषुववृत्ताजवळचा उष्ण प्रदेश असो किंवा ध्रुवांवरचा थंडगार भाग, हे सगळे हवामान पट्टे याच रेषांवर अवलंबून आहेत. तर समुद्रात हरवलेल्या एका खलाशाच्या गरजेतून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला दाखवतो की एक साधीशी कल्पना संपूर्ण जगाला नकाशात कशी बांधू शकते. आपण पृथ्वीवरची जाळी तर शोधली. आता पुढचा प्रश्न हा आहे की ताऱ्यांचा नकाशा बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या नव्या जाळीची गरज पडेल? कुठल्याही जागेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी काय लागतं? तर ती जागा पृथ्वीवर आहे तरी कुठे? चला तर मग आपण मिळून शोधूया भारताचा ग्लोबल ॲड्रेस. आपल्याला माहितीये की विषुववृत्त म्हणजे इक्वेटर पृथ्वीचे 2 भाग करतं, उत्तर आणि दक्षिण. तर लक्षात घ्या, आपला भारत देश पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. ही झाली आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता जसं विषुववृत्त आहे
तसंच एक मुख्य रेखावृत्त पण आहे जे जगाला पूर्व आणि पश्चिम भागात विभक्तं. आणि इथेही भारत पूर्णपणे पूर्व गोलार्धात येतो. म्हणजे काय? तर आपलं स्थान झालं उत्तर पूर्व गोलार्ध, एकदम परफेक्ट. ओके, आता जगाच्या नकाशावरून थोडं झूम इन करूया. भारत हा भारतीय उपखंड नावाच्या एका मोठ्या प्रदेशाच्या अगदी केंद्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या उपखंडात आपल्यासोबत आपले शेजारी देश आहेत, जसं की पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवसुद्धा. चला, आता बघूया की आपला देश नेमका किती मोठा आहे, म्हणजे त्याच्या विशालतेचा जरा अंदाज घेऊया. तुम्हाला माहितीये का, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत जगात 7व्या क्रमांकावर आहे. हो, 7th लार्जेस्ट. याचा सरळ अर्थ आहे की जगात फक्त 6च देश आपल्यापेक्षा मोठे आहेत. हा आकडा नक्की लक्षात ठेवा. आता हा 7वा क्रमांक म्हणजे नक्की किती हे समजून घेण्यासाठी ही तुलना बघूया. इथे बघा, जगातले सगळ्यात मोठे देश रशिया आणि कॅनडा यांच्या शेजारी भारताचा आकार कसा दिसतोय. यावरून आपल्या देशाच्या विशालतेची एकदम स्पष्ट कल्पना येते. आता हीच तुलना जरा आपल्या आशियातल्या देशांशी करूया. हे तर आणखी इंटरेस्टिंग आहे. भारत पाकिस्तानपेक्षा तब्बल 4 पट मोठा आहे आणि जपानपेक्षा तब्बल 8 पट. विचार करा. भारताच्या आकाराबद्दल आणखी एक खास गोष्ट. आपला देश उत्तर ते दक्षिण जास्त लांब आहे, जवळजवळ 3214 किलोमीटर. आणि पूर्व ते पश्चिम रुंदी आहे 2933 किलोमीटर. म्हणजे असं म्हणता येईल की आपला देश रुंद कमी आणि लांब जास्त आहे. चला, आता एका अशा इंटरेस्टिंग रेषेबद्दल बोलूया. ही रेषा नकाशावर काल्पनिक असली तरी तिचा भारताच्या भूगोलावर आणि हवामानावर होणारा परिणाम मात्र अगदी खरा आहे. या रेषेचं नाव आहे कर्कवृत्त. ही एक महत्वाची अक्षांश रेषा आहे, जी साधारणपणे 23.5 अंश उत्तरेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्या भारताच्या जवळजवळ मध्यातून जाते. आणि त्यामुळेच आपलं हवामान 2 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलं जातं. पण एक मिनिट, या रेषेला कर्कवृत्त असं का म्हणतात? कर्क म्हणजे खेकडा. त्याचा आणि या रेषेचा काय संबंध? चला, ह्यामागची गंमत जाणून घेऊया. ह्याचं उत्तर ना इतिहासात आणि खगोलशास्त्रात दडलंय. सुमारे 2000 वर्षांपूर्वी जून महिन्यात जेव्हा सूर्य बरोबर ह्या रेषेच्या वर असायचा, तेव्हा तो आकाशातल्या कर्क राशीमध्ये होता. किती भारी आहे ना हे. भूगोल आणि आकाश दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. तर या सगळ्याचा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा काय? तर ही रेषा आपल्या देशात हवामानाची एक प्रकारची बॉर्डरच तयार करते. या रेषेच्या उत्तरेकडचा भारत येतो समशीतोष्ण कटिबंधात आणि दक्षिणेकडचा भाग येतो उष्ण कटिबंधात. बरं, मग ही एवढी महत्वाची रेषा आपल्या देशात नक्की कुठून कुठून जाते? चला, आपण या कर्कवृत्ताच्या मार्गावर एक नजर टाकूया. हे बघा, कर्कवृत्त भारतातल्या तब्बल 8 राज्यांमधून जातं. आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर हा क्रम असा लागतो: गुजरात, मग राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मग ईशान्येकडची 2 राज्य त्रिपुरा आणि मिझोराम. आपल्या या सफरीच्या शेवटच्या टप्प्यात आपण भारताची भौगोलिक टोकं पाहणार आहोत. म्हणजे देशातलं सगळ्यात उंच ठिकाण कोणतं आणि सगळ्यात सखल कोणतं? तर ही आहेत भारताची 2 टोकं. एकीकडे आहे जगातलं दुसरं सर्वात उंच शिखर K2, जे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे, आणि दुसरीकडे आहे केरळमधला कुट्टनाड, जो चक्क समुद्र सपाटीपेक्षाही खाली आहे. म्हणजे एकाच देशात एवढा फरक खरंच कमाल आहे. आता देशांतर्गत आकाराची तुलना बघूया. हे तर खूपच मजेदार आहे. देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे राजस्थान आणि सगळ्यात लहान आहे गोवा. या चार्टमधनं त्यांच्या आकारातला फरक किती मोठा आहे लगेच लक्षात येतं. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर राजस्थान एकटं भारताच्या 10% जास्त जागा व्यापतं आणि गोवा फक्त 0.11%. आणि इथे एक सरप्राईज फॅक्ट आहे: अंदमान आणि निकोबार बेटांचं क्षेत्रफळ गोव्यापेक्षा जास्त आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? तर ही होती आपली भारताची भौगोलिक सफर. पण जाता जाता एक विचार सोडून जातोय की एखाद्या देशाचा भूगोल म्हणजे त्याचा आकार, हवामान, त्याचं जगातलं स्थान, या सगळ्या गोष्टी तिथली संस्कृती आणि इतिहासावर कसा परिणाम करत असतील यावर विचार करायला नक्कीच खूप वाव आहे.